देशी गोवंश वाचला पाहिजे, त्याचं संवर्धन झालं पाहिजे आणि त्याचं महत्त्व आपल्या सगळ्या लोकांना कळलं पाहिजे। याच्याकरता अखंडपणे खिल्लार महाराष्ट्राची शान या चॅनलच्या माध्यमातून आमचे सहकारी सूरज उत्तम प्रामाणिकपणे काम करतायत। महाराष्ट्र, कर्नाटक जिथे जिथे खिल्लारच्या संदर्भामध्ये जनजागृती करता येईल, खिल्लार गायींच्या संदर्भामध्ये, खिल्लार बैलांच्या संदर्भामध्ये, त्या संदर्भामध्ये त्यांनी त्यांच्या चॅनलच्या माध्यमातून किंवा आता ही कॅलेंडर आपण आज त्यांचं नवीन वर्षाचं प्रकाशन करतो त्याच्या माध्यमातून ज्या माध्यमातून खिल्लार या देशी गोवंशाचं संरक्षण करता येईल किंवा त्याच्या संदर्भात संवर्धन करता येईल, जे माध्यम असेल त्या माध्यमातून आमच्या या मित्रांना सुद्धा एकदम प्रामाणिकपणे प्रयत्न केला। आम्हाला त्याचा अभिमान आहे। आपण पाहिलं असेल की मध्यंतरीच्या काळामध्ये लॉकडाऊन होतं। लॉकडाऊनमध्ये अनेक लोकांना या देशी गायी, खिल्लार गायी सांभाळणं अवघड होतं, अशक्य होतं। अशा परिस्थितीमध्ये सुद्धा त्या लोकांमध्ये गायी सांभाळण्यासंदर्भातली भूमिका प्रामाणिकपणे करण्याचं काम, ती सांभाळण्यासाठी कशा पद्धतीनं आपलं योगदान असलं तर याच्यासाठी सुद्धा काम केलं। मी तर फार त्याला म्हणजे मनापासून त्याच्या कामावर मी फार मला स्वतःला प्रेरणा मिळते त्याच्यात। तुम्ही पाहिलं पाहिजे आता या कॅलेंडरमध्ये त्यांनी प्रत्येक पेजवर आपण समजून ट्रॅक्टर आता नवीन आधुनिक शेती करतो, ट्रॅक्टर वापरतो आणि त्या ट्रॅक्टर वापरण्यामुळे आपल्याला आता आपण बैल ठेवत नाही, पण ट्रॅक्टर जरी वापरली तरी आपली मूळ संस्कृती ही पशुपालन करणारी आहे। त्यामुळं या गोवंशाचं रक्षण करणं आपली जबाबदारी। त्या प्रत्येक पानावर तुम्हाला माहिती मिळेल आणि एक आता नवीन त्यांनी एक चांगली या माध्यमातून माहिती सगळ्यांसमोर आणली समाजासमोर। म्हणजे जसं घोड्यामध्ये ब्रीडिंग केलं जातं, तसं डॉग्समध्ये ब्रीडिंग केलं जातं, तसं आता या खिल्लार गोवंशामध्ये सुद्धा ब्रीडिंग केलं जाणार। त्यांच्या वंशाची पूर्ण माहिती त्याच्यामध्ये असणार। त्याचबरोबर हा वंश सांभाळला कसा पाहिजे, वंश सांभाळला कसा पाहिजे, वाढवला कसा पाहिजे, याच्या संदर्भातली माहिती सुद्धा याच्यामध्ये आहे। म्हणजे ही कल्पना फक्त माणसं बोलून दाखवतात, ते सत्यात उतरवण्याचं काम सुरू केलं, लोकांपर्यंत पोहोचवण्याचं। त्याच्यामागे त्याचा वैयक्तिक स्वार्थ कुठलाच नाही। तो त्याला काही मिळावा म्हणून करतो असं बिलकुल नाही, तो त्याला त्याचा काय फायदा व्हावा असं बिलकुल नाही। त्याचं प्रामाणिकपणे एवढंच आहे की हा खिल्लार गोवंश टिकला पाहिजे, त्याचं संवर्धन झालं पाहिजे आणि लोकांनी परत म्हणजे आपण असं म्हणतो एखाद्या वास्तूला आपण पुनर्जीवन दिल्यानंतर असं म्हणतो की तिला परत जुने दिवस येतात, तसं या खिल्लारच्या संदर्भामध्ये महाराष्ट्रामध्ये जनजागृती करून परत खिल्लारला 30 दिवस आणून द्यायचे खिल्लार या गोवंशाला। त्याच्याकरता त्याचे प्रामाणिक प्रयत्न आहेत। नवीन वर्षामध्ये त्यांनी इतकं सुंदर कॅलेंडर केलं, हे मी माझ्या इथं तर लावणारच आणि त्याच्याकडनं घेऊन माझे जेवढे पण मित्र आहेत त्या सगळ्यांना या संदर्भामधलं कॅलेंडर देतो। सूरजला त्याच्या पुढील कारकिर्दीसाठी नवीन वर्षामध्ये त्याचा जो हा संकल्प आहे हा शक्ती यशस्वी व्हावा, त्याला आमची काय मदत लागेल तर आम्ही ते करतोच आहे, उलट त्याचीच मदत आम्ही घेत असतो कधी कधी। त्याच्यामुळं माझ्याकडं म्हणजे शेजारी महाराज बसले, गणेश महाराज, आणि त्या दोघांच्या सहकार्यात आल्यामुळे मी जवळजवळ माझ्याकडं 30पेक्षा जास्त खिल्लार गायी आहेत। ते मी या दोघांच्या किंवा सूरजच्या प्रेरणेतून घेतले आणि त्यांनी फक्त तो गोवंश वाढवायचा म्हणून त्याच्यापासून मला कसलाही फायदा व्हावा म्हणून नाही, तर फक्त त्या 30 गायी मी याच्याकरता सांभाळतो की त्याच्यापासून तो गोवंश वाढला पाहिजे, त्याच्यापासून लोकांना खिल्लार महाराष्ट्राची शान।